लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाही। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगता आपण घ्या बाळवणी जिल्हा परिषद गटाचा आसनमध्ये करतोय। आपल्या जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय हिम्मत भाऊ जाधव, पंचायत समितीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रोशन जाधव, या दोघांच्या प्रचाराची सांगता आपण आज या आसनमध्ये करतोय। कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील, काँग्रेसचे नेते आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय विठ्ठल साहेब, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे नगरसेवक आदरणीय नंदू काका, आदरणीय रविशेषदाजी निकम, कार्यक्रमासाठी आता फक्त बाहेरच्या लोकांनी नाव होते बरं का। कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळे या दोन्ही उमेदवारांवरती प्रेम करणारे त्यांचे सगळे सहकारी, पक्षावरती प्रेम करणारे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, सगळ्या माझ्या माता भगिनी, आपण आज या प्रचाराची सांगता आज आपण या ठिकाणी करतोय। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, मी आता भाषण करायला उभं राहिलेलं नाही, मी तुम्हाला आता एक सूचना आणि विनंती करायला उभा आहे। खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा जो एक दिवस असतो, त्या दिवसाला आपण आता या आजचा दिवस सोडा तर उद्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, गाफील न राहता, काय होतं थोडंसं आता एवढी मोठी रॅली झाली, आता रॅली झाली मग आता सगळं ओके असं मनात वाटून घेऊ नका। सगळं ओके असं वाटलं की घोटाळा होऊ शकतो, त्यामुळं काळजीपूर्वक आजचा दिवस आणि उद्याचा अख्खा दिवस मतदान करून घेण्यापर्यंत तुम्हाला सर्वांना खूप ताकदीनं काम करावं लागेल। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही सीटा खूप मोठ्या फरकानं आपल्याला विजय मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत। तर माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की दोन्ही उमेदवारांसाठी, या संपूर्ण जिल्हा परिषद तिन्ही उमेदवारांसाठी संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये, या पंचायत समिती गणामध्ये आता एवढे 48 तास अत्यंत ताकदीनं झोप नाही झाली तरी चालेल, जेवण नाही मिळालं चालेल, पण आपली भूमिका, आपलं चिन्ह हे प्रत्येक घरातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडा। शिवसेनेचं धनुष्यबाण, त्या मशीनचं डेमो सगळीकडे घर टू घर फिरवा आणि या गावामध्ये जे काम केले त्या कामाच्या रूपानं लोकांना आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न करा। कुणाचं योगदान जास्त आहे हे या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा। मला असं वाटतं अडचणकर लोक हुशार आहेत, त्यांना कामं हे त्यांची महत्त्वाच्या त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्यामुळे जे काम केले ते काम तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवलं तर आपल्याला निश्चितपणे यश मिळेल। त्यामुळे ताकदीने या गावामध्ये काम करा आणि जास्तीचं मताधिक्य आपल्या अळसण गावामध्ये मिळालं पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यावी। तुम्हाला विनंती पुन्हा एकदा की गाफील न राहता काळजीपूर्वक आपलं काम इथून पुढच्या या 48 तासासाठी करायचं आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य येणार या दोन्ही सीटांना उडण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा, एवढी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।